सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम मी केसीसी ठेकेदार आणि मी दिलीप बिल्कॉन यांच्या माध्यमातून चालू असताना काम सुरू झाल्यापासून त्या पहिल्या वर्षापासून लोकांच्या घरात पाणी जाणे, रस्त्यांना तडे जाणे, त्याचप्रमाणे रस्त्यांना खड्डे पडण्याने माती वाहून जाणे किंवा कामं निकृष्ट दर्जाची होणे याबाबत सातत्याने जनतेच्या तक्रारी येत होत्या. लोकांच्या शेतात पाणी जाणे आणि लोकांची नुकसानी होणे अशा ह्या वारंवार 3 वर्ष दर पावसात खड्डे पडणे अशा प्रकारचे रस्ते कामं होत होती. यामध्ये सर्वच फक्त राजकीय पक्षाचे पुढारी आपण काहीतरी जनतेसाठी करतो अशा प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्यक्षात आज कोणच त्या ठिकाणी काय करायच्या प्रयत्नात नव्हते. आणि म्हणून आम्ही जे 2 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की या विरोधात मनसे जनहित याचिका दाखल करेल, ती जनहित याचिका आम्ही दाखल गेल्या 30 तारखेला केली आणि कालच्या 4 तारखेला 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी झाली, ऑनलाईन सुनावणी झाली. आणि या ऑनलाईन सुनावणीमध्ये आमच्या वकिलांनी या निकृष्ट कामाबाबत आणि निकृष्ट असलेल्या आणि आपल्या जुलै महिन्यात पडलेल्या ब्रिजबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने ह्या सर्वांना जरी नोटीस 30 तारखेला मेलद्वारे पाठवल्या असल्या तरी परत एकदा पाठवण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. आणि त्या विनंतीनुसार आम्ही आमचे वकील त्यांना हे पाठवतील, नोटीस पाठवतील आणि 26 तारखेला या सुनावणी होईल. ही याचिकेमध्ये जरी आम्ही नुसतं आज निकृष्ट काम आणि टाकलं असलं तरी भविष्यात आमच्या वकिलांनी त्या याचिकेमध्येच म्हटलेलं आहे की वेळोवेळी आम्हाला नवीन नवीन विषय मांडण्याची संधी न्यायालयाने द्यावी. आणि तशा प्रकारची न्यायालयाला आम्ही इकडच्या लोकांच्या जे अजून जमिनीचे पैसे मिळालेले नाही आहेत, ठेकेदारांनी आता काल परवाच ठेकेदारांनी काम बंद करण्याची पत्र दिलेलं आहे, या सर्व गोष्टी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.